नमस्कार. नमस्कार. ज्ञानप्रबोधिनी प्रशालेतर्फे मी आपलं स्वागत करतो. ज्ञानप्रबोधिनीमध्ये मुलांना अभिव्यक्ती शिक्षणांतर्गत कला शिक्षण दिलं जातं. वेगवेगळ्या कलांचं त्याच्यामध्ये पेटी आहे, तबला आहे, गायन, त्यानंतर नृत्य, नाट्य, चित्रकला, शिल्पकला, वक्तृत्व आणि लेखन अशा 9 वेगवेगळ्या अभिव्यक्तींचं शिक्षण दिलं जातं. त्या अंतर्गत मुलं या कलांचा अनुभव घेत असतात, थोडं शास्त्र शिकत असतात, थोडं त्यात व्यक्त होता येत आहे का बघत असतात. या सगळ्यामध्ये मुलांना आता गेल्या वर्षात लॉकडाऊन झालेलं आहे, सगळं झालेलं आहे आणि मग मुलांना काहीतरी छान अनुभव द्यावा, काही त्यांना बघायला मिळावं, ऐकायला मिळावं, नवी माहिती मिळावी, या दृष्टीने आम्ही हा मुलाखतीचा घाट घातलेला आहे. त्यासाठी तुम्ही आज इथे आला त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि आता मी तुम्हाला प्रश्न विचारेन आणि तुम्ही उत्तर द्या. पण मला असं वाटतं की मी नाटकवाला असल्यामुळे मला नृत्याविषयी जे जे जाणून घ्यायला आवडेल आणि तुमच्या कामाविषयी जे जे जाणून घ्यायला आवडेल त्याच्याविषयीच्या गप्पा आपण मारूयात. नक्की. त्यातली फॉर्मॅलिटी रद्द करून पहिल्यांदा अगदी अगदी अगदी. तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही तुमची सुरुवातीची वर्ष, तुम्ही लहान असताना कधी नृत्य शिकायला सुरुवात केलं आणि त्याचा प्रवास कसा होता आणि तुम्ही फॉर्मल शिक्षण घ्यायला सुरुवात केली तिथपर्यंत तुमच्याविषयी जर माहिती जर सांगितली तुम्ही. नक्की सांगेन. माझं बालपण खरं तर सदाशिव पेठेमध्ये अगदी ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या अगदी जवळ असं माझं बालपण आपटेवाड्यामध्ये गेलं. आणि तो बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात तसं खरं तर त्यावेळेचं लहानपण होतं. कारण की लहानाचे मोठे कसे झालो आणि वेगवेगळे संस्कार फक्त घरातल्यांनीच नाही पण आजूबाजूच्या लोकांमधनं आपसुकच कसे होत गेले हे खरं तर मोठं झाल्यानंतर आपण जाणवतं की आता असं आपण बघतो की आई बाबा मुद्दाम संस्कार करतात. तर तसं आपली लहानपण खूपच वेगळ्या पद्धतीची होती. नृत्याची आवड मला लहानपणापासून होती. वाडा संस्कृतीमध्ये वाढल्यामुळे तिथे गणेश उत्सव आणि असे वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे आणि त्या कार्यक्रमामध्ये मी गणेशोत्सवाच्या वेळी आवर्जून आपापलं नृत्य बसवायचे आणि करायचे. तर छोटे असताना सगळे कौतुक करायचे पण थोडं मोठं झाल्यानंतर माझ्याच आजूबाजूच्या लोकांना हे जाणवलं की म्हणजे त्यांनी आई बाबांना माझ्या सांगितलं की अरे हिच्यामध्ये खूप एक वेगळ्या प्रकारचं नृत्याची आवड आहे तर तुम्ही हिला नृत्य शिकवायला पाठवा. आणि म्हणून मला खरं तर नृत्य शिकवायला सुरुवात केली. पण त्याआधी मला स्पोर्ट्समध्ये म्हणजे मला खेळायला खूप आवडायचं. तर त्यामुळे मी त्याच्या आधी थोडे वर्ष जिम्नॅस्टिक करत होते शाळेमध्ये. मी रेणुका स्वरूप शाळेमध्ये होते तर तिथे शाळेचाच तो उपक्रम होता. तर त्यामुळे 2-1 वर्ष मी जिम्नॅस्टिक केलं आणि त्यानंतर मी 7वी मध्ये खरं तर नृत्य, कथक नृत्य जे शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात केली. पण अनफॉर्च्युनेटली 1 ते 1.5 वर्षच मी शिकले आणि परत माझी गॅप त्याच्यामध्ये पडली. पण 10वी झाल्यानंतर एवढं नक्की होतं की ठराविक प्रकार त्यावेळेला, कारण अगदीच असं होतं की एकतर तुम्ही इंजिनिअरिंग, डॉक्टर, कॉमर्स असे जे ठराविक स्ट्रीम होते तर त्याच्यामधनच सगळेजण जात होते. पण माझ्या मनात चालू होतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि नृत्याची जी आतली आवड होती ती बसून देत नव्हती. आणि त्याच वेळेला मला कळलं की ललित कला केंद्रामध्ये असं नृत्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. आणि म्हणून मी चौकशी करायला गेले आणि तिथून खरं तर माझा नृत्याचा प्रवास सुरू झाला. कारण 12वी नंतर तुम्ही अशा प्रकारचं विद्यापीठातून नृत्यामध्ये डिग्री घेऊ शकता. हे त्यावेळेला खूप वेगळी आणि काय म्हणायचं की अवघड निर्णय होता. कारण की एका ठराविक ह्याच्यातनं, कारण आता जसं आपण नृत्य बघतो की खूप ठिकाणी नृत्याचे क्लासेस आहेत किंवा नृत्य हे करिअर होऊ शकतं, हा आत्मविश्वास आता देऊ शकतो. आणि त्यावेळेला माझं नृत्याचं शिक्षणही तेवढं झालेलं नव्हतं.
पण जेव्हा मी निर्णय घेतला 10वी तेव्हा माझ्या हातामध्ये 2 वर्ष होती. कारण मला 12वी नंतर पुणे विद्यापीठातल्या ललित कला केंद्रामध्ये नृत्य शिकायला जायचं होतं. त्यावेळेला पहिल्यांदा मी पुण्यातील प्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरु मनीषा साठे यांच्याकडे गेले आणि त्यांनी स्वीकारलं मला आणि त्यांनी मला 2 वर्ष ते शिकवलं नृत्य. त्यामुळे माझ्या नृत्यातल्या गुरु या मनीषा साठे आहेत, पुण्यातील प्रसिद्ध नृत्यांगना, आणि तिथून माझा नृत्याचा प्रवास सुरू झाला. पण मग 10वी नंतर म्हणजे जेव्हा तुम्ही आता जसं म्हणालात की आता ती परिस्थिती निर्माण झाली आहे की थोडासा ऍक्सेप्टन्स वाढलाय की नृत्यासारख्या कला क्षेत्रांमध्ये करिअर होऊ शकतं, तो निर्णय अवघड होता म्हणजे तुमच्या बाजूनी तो अवघड होता फक्त का संपूर्ण म्हणजे घरच्यांची थोडीशी त्याच्यामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन कसं होतं आणि ओव्हरऑलच ती परिस्थिती म्हणजे त्यावेळेला ललित कला सुद्धा नवीन असेल अगदी अगदी. त्यामुळे आपण ग्रॅज्युएशन करणार आहोत म्हणजे नक्की काय प्रोसिजर पुढे जाणार आहोत याची कल्पना नसल्यामुळे पण मग तो एक पर्टिक्युलर डिसिजन तुम्ही 10वीतच घेतला. व्हेरी इंटरेस्टिंगली मला हे विचारावं असं वाटेल की त्यावेळेला अशी परिस्थिती असताना आणि कला हे करिअर होऊ शकतं याचा ऍक्सेप्टन्स नसताना हा डिसिजन घेताना एक्झॅक्टली काय झालं त्यावेळेला मला मी खरं सांगू का की त्यावेळेला म्हणजे आता जसं आपण आपल्या मुलांच्या बाबतीत विचार करतो की अरे हे करिअर म्हणून घेतलं तर पुढे काय होईल, तर असा काही विचार नव्हता. कारण की त्यावेळेला सगळेजण 10वी नंतर एका स्ट्रीम मध्ये जायचे आणि शिकत राहायचे. फार पुढचा विचार करण्याची पद्धत नव्हती किंवा मला असं म्हणायचं पद्धत नव्हती पेक्षा सुद्धा समाजामध्ये किंवा आई वडिलांकडून अशा कुठल्याही प्रकारचा एक प्रेशर ज्याला आपण म्हणतो ते नव्हतं आणि त्यामुळे तुमचं कुठल्याही पद्धतीचं शिक्षण हे जास्ती आनंददायी आणि जास्ती सहज होत होतं. कारण की मला एवढं माहिती होतं की आपल्याला नृत्य आवडतं आणि एवढा स्वतःबद्दल विश्वास होता की ही वाट अवघड आहे कारण की असा नृत्याचं खूप आधीपासूनचं शिक्षण नव्हतं. त्यामुळे आपल्याला जर का आता याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर आपल्याला दिवसातले अनेक तास कष्ट करायचे आहेत, तरच आपण तो आपला जो गोल आहे तो अचीव्ह करू शकणार आहोत किंवा जाऊ शकणार आहोत तिथपर्यंत. आणि मी म्हणलं तसं की सहजपणे आणि आनंददायी शिक्षण हेच त्यावेळेचं प्रमुख उद्देश होता आणि त्याचाच खरं तर खूप जास्ती फायदा झालाय असं वाटतंय. 10वी नंतर ललित कला केंद्रातलं शिक्षण सुरू होण्यापूर्वीची ही मधली 2 वर्ष मनीषाताईंकडची कशी होती? खर तर मला मनीषाताईंना याच्यासाठी खूप धन्यवाद द्यायचे की मला नृत्याचा गमभन त्यांनी शिकवला. कारण एक हौशी कलाकार ते एक समर्थ नृत्यांगना असं मी आता म्हणू शकते. म्हणजे असा जो प्रयत्न माझा जो आहे तर तो नेण्याचं काम हे फक्त आणि फक्त मनीषाताईंनी केलंय. कारण की खूपच सुरुवातीची स्टेज होती आणि त्यामुळे मी सकाळी तेव्हा मनीषाताई स्वतः सकाळी रियाज करायच्या आणि आमचा क्लास आहे तो 4 वाजता सुरू व्हायचा. तर माझ्या आयुष्यातली म्हणजे 10वी पासून ते माझं लग्न होऊन त्याच्याही पुढे मी नंतर मनीषाताईंच्या क्लासमध्ये शिकवत होते. तर अशी अनेक वर्ष मी संध्याकाळ कधी पाहिलीच नाही. म्हणजे मी जे 4 वाजता मनीषाताईंच्या क्लासमध्ये जायचे ते 8 वाजेपर्यंत मी तिथे असायचे. तर आणि त्यावेळेला आमची अशी अजिबातच स्टाफ नव्हती की ताई आज मला क्लासला यायला जमणार नाहीये. तर त्यामुळे खरीखुरी आयुष्यातल्या रविवार व्यतिरिक्त कुठलीच संध्याकाळ मी कधी काय म्हणायचं की मनीषाताईंच्या क्लासच्या बाहेरची पाहिलेली नाही. पण मग मला जास्त उत्सुकता या गोष्टीची आहे की त्यावेळेचं वय अगदी 16-17 वर्षाचं ते वय आणि आपल्याला करिअर करायचं हा डिसिजन घेतला होता.
अर्थातच त्यानंतर ललित कला केंद्रात आल्यानंतर सुद्धा मनीषाताईंकडचं हो. शिक्षण कायम राहिलं असेल. मग त्यानंतर तुम्ही म्हणजे त्यातलं ऑफिशियल किंवा फॉर्मल शिक्षण ज्याला आपण म्हणतो ते सुरू केल्यानंतर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हो, पण तिथूनच हो, ललित कला केंद्रातनं केलं. मग त्यानंतर आता करिअर करायचं असं 10वीत ठरवलं होतं. त्यानंतर ही 5 वर्ष म्हणजे मधली 2 वर्ष मनीषाताईंकडची, पुढची 5 वर्ष ही शिक्षण झालं. मग कला क्षेत्रात करिअर करायचं असतं म्हणजे नक्की काय करायचं असतं हे म्हणजे आता आपण शिक्षण तर घेतो फॉर्मल, पण करिअर करायचं म्हणजे नक्की काय करायचं असं काही ठरवलेलं होतं की माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी अमुक एक गोष्ट करेन असं काही ठरवलं होतं? मला असं वाटतं की संगीत, नृत्य, नाट्य किंवा ह्या कुठल्याही कला आहेत, या अभिजात कला आहेत आणि गुरुमुखातून ती परंपरा आपल्यापर्यंत येते. तर त्या गुरुमुखातून जी परंपरा येते त्यावेळेला आपोआपच ही शिकवण किंवा हे रुजतं आपल्यामध्ये की त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करायची गरज नसते. कारण गुरु जो असतो तो आपल्याला असं घडवतो की आपल्याला वेगवेगळ्या संधीही उपलब्ध करून देतो. फक्त त्या मला असं वाटतं की त्या शिष्याची ती जबाबदारी असते की त्या वेळेला आपली पंचेंद्रिय उघडी ठेवून त्या गुरुच्या सहवासात राहणं, की आपोआपच तुम्हाला तुमच्या करिअरचा मार्ग सापडतो असं म्हणायला हरकत नाही. कारण जाणीवपूर्वक अशी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नव्हता की या नृत्यामध्ये करिअर करायचंय असं. तर एक शिक्षण BA करायचंय, पण जेव्हा तुम्ही अशा ललित कला सारख्या संस्थेमध्ये किंवा तुम्ही शिकता तेव्हा तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या गुरूंच्या सहवासामध्ये तुम्हाला राहायला मिळतं की आपोआपच तुम्ही जर का डोळे उघडे ठेवले तर तुम्हाला मार्ग दिसतो, जो किती खडतर आहे तेही कळतं. कारण की खरं तर तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर या प्रवासाला सुरुवात होते. कारण तेव्हा तुम्हाला एकट्याला आता आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असतं. जोवर तुम्ही तुमच्या गुरुचा हात धरून प्रत्येक पावलावरती गेलेला असता आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असतं त्यावेळेला तुमचा कस लागतो. आणि मला असं वाटतं की ते जी शिकवण किंवा संस्कार आपल्याला मिळतात त्या शिक्षणाच्या दरम्यान, तर तेच तुम्हाला पुढे दिशा दाखवतात. वा, हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलात की कला शिक्षण घेताना त्यातलं म्हणजे कलेतलं तंत्र, त्यातलं शास्त्र आणि त्या कलेतली काय म्हणूयात आपण क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता, या 2 गोष्टींच्या मधला जो ब्रिज आहे तो खरं तर तुम्ही आता उलगडून सांगितलं की ते कान, नाक, डोळे आणि पंचेंद्रिय उघडी ठेवल्याशिवाय तो मिळत नाही. आता कथक या पारंपरिक नृत्य प्रकारामध्ये शिक्षण घेतल्यानंतर मग अशी तुम्हाला काय इन्साइट त्यातून मिळाली की तुम्ही जसं म्हणताय की आपल्या गुरुच्या सहवासामध्येच आपण खुलत जातो, उलगडत जातो, मग अशी काय इन्साइट तुम्हाला मिळाली करिअर विषयीची की आपण इथून सुरुवात करूया, किंवा असं काही घडलं का, किंवा प्रत्यक्ष कधी मनीषाताईंशी काही असं बोलणं झालं का, किंवा डिस्कशन व्हायची का? मनीषाताईंबरोबर डिस्कशन म्हणजे मनीषाताई आम्हाला खूप कार्यक्रम बघायला सांगायच्या आणि ते कार्यक्रम बघून आल्यानंतर दररोज दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी क्लासमध्ये खूप चर्चासत्र असायचं. त्याच्यामध्ये त्या आम्हाला नेहमी 2-3 गोष्टी नक्की सांगायच्या की कुठल्याही कार्यक्रमामध्ये एक चांगली गोष्ट, कितीही वाईट कार्यक्रम असला तरी एक चांगली गोष्ट आपल्याला मिळतेच आणि ती बघण्याची दृष्टी यायला पाहिजे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की हे सगळं आपण तेव्हा ऐकत असतो पण तेव्हा कळत काहीच नसतं. म्हणजे काय ते आपण एका ठराविक वयानंतरच जेव्हा आपला प्रवास सुरू होतो तेव्हा कळतं की त्याचे म्हणण्याचे. कारण अनेक चांगले कार्यक्रम तर आपण बघतोच आणि त्यातलं चांगलं काय हे आपल्याला कळतं, पण प्रत्येक कार्यक्रमामध्ये एखादी वाईट गोष्ट असते जी आपण लक्षात ठेवायची असते की अरे हे नाही केलं पाहिजे. आणि हे खूप महत्वाचं असतं की अरे हे चांगलं दिसत नाही किंवा अरे हे फसतं बरं का स्टेजवरती. तर या अशा गोष्टी आहेत.
आणि मुद्द्याकडे येते की मी जेव्हा ललित कलामध्ये सेकंड इयरला होते तर तसं थोडस सामाजिक कार्याचं भान मला आधीपासून होतं माझ्या घरामध्ये. माझी आई वगैरे ते जे महिला मंडळ असतात तर त्या एकत्र जाऊन कोणाला मदत करायच्या, कुठल्या संस्थेमध्ये जायचा. तसं पुण्यामधल्या रेड क्रॉस स्कूल फॉर डेफ म्हणून कॅम्पमध्ये रेड क्रॉस संस्थेची कर्णबधीर मुलांची शाळा आहे. तर तिथे त्या गेल्या होत्या आणि तिथले त्यांचे जे प्रिन्सिपल होत्या त्या माझ्या आई आणि त्यांना म्हणल्या की अरे वा, तुमची मुलगी जर का नृत्यातून म्हणजे करिअर करतेपेक्षा शिकत असेल, शिक्षण घेतीये. मी तेव्हा सेकंड इयरला होते, BA सेकंड इयरला. तर तिला विचाराल का की आमच्या इथे येऊन मुलांना काही तू शिकवू शकतेस का. आणि तसं तिने मला सांगितल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी गेले शाळेमध्ये. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर मला असं जाणवलं की समोर छोटी मुलं दिसतात, पण अरे तुझं नाव काय आहे असं विचारल्यानंतर त्या मुलाला ऐकू येत नसल्यामुळे तो आपल्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही. तर तोच एक पहिला माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता की इथे म्हणजे एक अशी जाणीव निर्माण झाली की ही किती अवघड आहे. म्हणजे मी नृत्य शिकवायचा तर विचारच करू नाही शकत आहे, कारण साधं कम्युनिकेशन जे आहे तेच इथे घडत नाही. आणि त्यामुळे घरी आल्यानंतर मला खूप त्या वयामध्ये ते जे फ्रस्ट्रेशन किंवा हे येतं की अरे आपण काहीच करू शकत नाही आणि आपण काही करू शकणार नाही असं एक मनामध्ये हे झाली. आणि थोडे दिवस गेले आणि त्यानंतर मी परत, कारण त्या प्रिन्सिपलचा सारखा फोन येत होता की ती येऊन गेली तर तिला म्हणा की परत ये. तर म्हणून मी परत गेले. आणि जेव्हा त्या प्रिन्सिपलने सांगितलं त्या मुलींना की ही ताई आहे ना, ती तुम्हाला नृत्य शिकवणार आहे, त्या म्हणजे त्यांच्या सांकेतिक भाषेमध्ये सांगितलं, त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की ही आपली जबाबदारी. म्हणजे एक कलाकार म्हणून समाजातल्या अशा काही घटकांपर्यंत त्याचा आनंद, म्हणजे ते त्यांना ऐकू येत नाहीये म्हणून घेऊ नाही शकत आहे. तर ही आपली जबाबदारी आहे की तो आनंद त्यांना मिळवून द्यायला पाहिजे. आणि अर्थातच घरी आल्यानंतर त्याच स्टेट ऑफ माइंड मध्ये आणि त्याच थोडेसे फ्रस्ट्रेशन आणि ह्याच्यामध्ये मी होते, कारण की ते सोपं नव्हतं माझ्यासाठी. आणि पण मी असं ठरवलं की त्यांच्या मते जेव्हा असं गॅदरिंग असतं तेव्हा असं मला बोलवायला लागले आणि मग मी तेव्हा जाऊन प्रयत्न माझे त्यानंतर सुरू झाले. तुम्ही आता सांगत असताना मी कंटिन्युअसली तुमच्याकडे बघत होतो आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा तो पहिला आनंद मला तुमच्या डोळ्यात दिसतोय. पण मग हे जेव्हा तुम्ही प्रयत्न सुरू केले तर त्या प्रयत्नांमध्ये म्हणजे आता मला फारसं नृत्यातलं शास्त्रीय पद्धतीने कळत नसेल, मला आवडतं भयंकर. मी बिरजू महाराजांचं म्हणजे काय म्हणूया सतत बिरजू महाराजांचे कार्यक्रम बघत असतो, वेगवेगळ्या प्रकारचं नृत्य मी बघत असतो, पण त्यातलं शास्त्रीय दृष्ट्या मला काही कळत नाही. त्यामुळे मी जर प्रश्न विचारताना चूक केली तर तुम्ही बिंदासपणे मला पकडा. पण त्याच्यातला म्हणजे ज्या प्राथमिक गरजा आहेत नृत्य शिकण्यासाठीच्या, त्याच नसलेल्या म्हणजे त्या गरजा उपलब्ध नसलेल्या मुलांना नृत्य शिकवायचं हे तुम्ही आता म्हणाल तसं जबाबदारी म्हणून तुम्हाला जाणवली. पण त्याच्यातलं जे महत्वाचं चॅलेंज होतं तर त्याला फेस करताना तुम्ही मग त्यांची सांकेतिक भाषा शिकून घेतली का, कशा पद्धतीने ते डील केलं? कारण मला लक्षात आहे, मला परत परत एक मुद्दा खूप जास्त मी सतावतोय असं नाही म्हणणार, पण मला खूप क्युरियोसिटी हे जाणून घ्यायची आहे की तुम्ही हे जे सगळं सांगताय त्यावेळेला तुम्ही म्हणाल होता की तुम्ही सेकंड इयर मध्ये होता. या वयामध्ये इतकी सेन्सिटिव्हिटी आणि पुन्हा सेन्सिटिव्हिटीतून आलेल्या जबाबदारीची त्या जबाबदारीला टॅकल करायचं, तर हा प्रवास कसा होता? म्हणजे अरे बापरे पासून खूप लांबचा होता. म्हणजे कारण की मला सतत त्यांचे जे टीचर्स आहेत त्यांची मदत लागायची, कारण मला कुठलीच गोष्ट कम्युनिकेट करता यायची नाही त्यांच्याशी. की म्हणजे
की मला काय सांगायचंय यातली प्रत्येक गोष्ट सांगायला मला त्यांचे टीचर्स बरोबर लागायचे आणि त्यांनी त्यावेळेला मला माझा उत्साह बघून खरं तर खूप मदत केली. आणि परत मी म्हणलं तसं की तिथे जाऊन जाऊन मी सांकेतिक भाषा थोड्याफार प्रमाणात शिकले, पण मला असं कळलं की भाषा ही फक्त शब्दांची नसते, ती नजरेची असते, ती हृदयाची असते, ती तर त्यामुळे स्पर्शाची असते. आणि मला स्पर्शाची भाषा नृत्य शिकवताना सापडली. कारण मला असं कळलं की आपण म्हणतो तसं की कथक हा कुठून आलाय शब्द, तर कथा कहे सो कथक कहलावे, म्हणजे कथा देवळातून, कथा कीर्तनातून कथक नृत्याचा उगम झाला. म्हणजे त्याचं माध्यम काय आहे, तर शरीर. नृत्याचं माध्यम शरीर आहे आणि सांगतायत काय, कथा. म्हणजे भाषेशिवाय कथा शक्य नाही आणि तुमच्या कानावरती शब्द पडत नाही आणि त्यामुळे तुम्हाला भाषा आवडत नाही. म्हणजे कर्णबधीर असल्याचा मूळ हे काय आहे की माझ्या कानावर शब्द पडत नाही म्हणून माझी लँग्वेज डेव्हलप नाही झाली. नाहीतर मला भाषेला प्रॉब्लेम नाहीये, पण मला ऐकू येत नसल्यामुळे. तर मला आणि कथक सारखं जे नृत्य, जे कथाकीर्त मंदिरातून आलं आणि त्यानंतर ते विकसित झालं राजदरबारातून, आणि त्याच्यामध्ये लय ताल, हे लय ताल प्रधान नृत्य ज्याला आपण म्हणतो. तर तुम्हाला कुठलंही गाणं, म्हणजे कथक नृत्य हा भाग खूप पुढचा आहे की कुठलंही नृत्य शिकायला तुम्हाला दृकश्राव्य माध्यम असल्यामुळे ते ऐकू आलं पाहिजे आणि त्याचा रिदम तुम्हाला पकडता आला पाहिजे. तर या दोन गोष्टी कशा शक्य होणार की जेव्हा तुम्हाला ऐकूच येत नाही. तर त्यामुळे मला असं कळलं की त्यांच्याबरोबर राहिल्यानंतर एका दिवशी मी एका मुलीचा हात पकडला आणि ज्या टेम्पोमध्ये, ज्या रिदम मध्ये मी नृत्य करत होते, तर त्या रिदम मध्ये त्या मुलीने नृत्य करायचा किंवा ऍटलिस्ट ते त्या अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मला ती स्पर्शाची भाषा सापडली असं आपण म्हणू शकतो. आणि मी ओळखलं की जी माझ्या अंगामध्ये असलेली लय जर का मला हिच्या अंगात उतरवायची असेल तर हे उत्तम माध्यम आहे की ज्याच्यातनं मी तिला तो लयताल शिकवू शकते. आणि म्हणजे त्या वेळेला मला एक गाणं बसवायला 3-4 महिने लागायचे, कारण त्यातला कंटेंट काय, म्हणजे आशय काय आहे, म्हणजे कृष्ण आहे, शिव आहे, त्यांचं स्वरूप काय असतं. नृत्याला असं नाहीये की एका क्लिकवरती एकच चालू आहे, त्याच्यामध्ये इतके वेगवेगळे रिदम बदलतात. गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतम उच्यते, म्हणजे वाद्यांचे एवढे वेगवेगळे प्रकार आहे. म्हणजे कृष्ण असेल तर बासरी येते, शिव असेल तर मृदंग, पखावट, डमरू असे आवाज येतात. तर या सगळ्या संकल्पना त्यांच्यामध्ये उतरवणं की त्या, म्हणजे असं मला करायचं नव्हतं की हा हे बसवलंय, हा हे करा. तर त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे काय आहे ते गाणं, तर हे पोचवणं पण तेवढ्याच गरजेचं आहे. तर जे आपल्याला पाहिजे ते त्यांच्यामध्ये, म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं तर रसानुभूती तर येणार आहे. म्हणजे नुसता आनंद देणं वेगळं, पण या सगळ्याच्याही आधी मला असं कळलं की त्यांना जर का मी लोकनृत्य शिकवलं तर त्या पटकन खुले होत आहेत. म्हणजे आपण एका मुलीचा विचार नको करायला की अशा अनेक मुलींमध्ये प्रत्येक मुलीचा स्वभाव वेगळा असतो. काही जणी खूप शाय असतात, काही जण खूप ओपन होतात. तर पहिल्यांदा ती लोकनृत्यातनं काय होतं की आनंदाची उर्मी बाहेर काढणं हाच त्याचा प्रमुख उद्देश असतो. तर त्यामुळे अशी कुठली लयताल शिकवायच्या आधी मी त्यांना लोकनृत्य शिकवले की आनंद, म्हणजे कोळी असेल, जे आपले महाराष्ट्रातले आहेत ते, की ज्याच्यामुळे ते मला सोपं गेलं मुळातलं लयताल शिकवायला. आणि त्यानंतर मी त्यांच्या कथक नृत्याकडे वळले. व्हेरी इंटरेस्टिंग. मला हे ऐकूनच ते डोळ्यासमोर असं चित्र उभं राहत आहे
आणि मला एका नाटकामध्ये म्हणजे एक नागपूरचे लेखक आहेत दिनकर बेडेकर म्हणून, त्यांचं एक नाटक काही वर्षांपूर्वी मी केलं होतं, ही वाट दूर जाते. एका अंध मुलीच्या आयुष्यावर असं ते नाटक होतं आणि म्हणजे त्या तपशिलात आता मी सांगते, पण त्याच्यामध्ये एक वाक्य ते मी वापरलं होतं एका पात्राच्या तोंडी, त्याच मुलीच्या तोंडी, अंध मुलीच्या तोंडी, की स्पर्श, गंध, नाद या संवेदना, म्हणजे हा अर्थात अंध लोकांच्या दृष्टिकोनातून तो कॉन्टेक्स्ट होता, की पण त्याच्यामध्ये ती असं म्हणते की स्पर्श, गंध, नाद या संवेदना आम्हाला इतरांपेक्षा वेगळ्या जाणवतात, पेक्षाही आम्ही म्हणजे आपल्या नॉर्मल लोकांकडे सुद्धा, ज्याला आपण आता नॉर्मल आणि नॉर्मल किंवा हे म्हणण्यापेक्षा सुद्धा मला एक प्रकर्षाने मला जाणवलेली गोष्ट असेल हा, की मला अशा मुलांकडे, म्हणजे आता तुम्ही करताय ते काम म्हणा किंवा ह्या मुलांकडे पाहिलं की असं वाटतं की आपण जे आपल्याला मिळालंय तेच पूर्ण वापरत नाही की काय. म्हणजे त्यांनी जी स्पर्शाची भाषा समजून घेतली तुमच्या बरोबरच्या स्पर्शातून, किंवा ती लय पकडण्याचा तुम्ही म्हणताय की हात पकडल्यानंतर तो प्रयत्न केला, आपणही खरं तर हे करू शकतो. पण कदाचित मला ऐकू येते म्हणून मी तिच्याकडे दुर्लक्षच करतो की काय, माझी ती संवेदना मी करेक्ट आहे. म्हणजे मला नेहमी असं जाणवतं की माझे जेव्हा मी माझ्या नॉर्मल मुलींना शिकवते आणि या मुलींना शिकवते, तर त्याच्या दुप्पट एनर्जी करणं बधीर मुलांना शिकवायला लागते, पण त्याच्या तिप्पट समाधान मला मिळतं. कारण आपल्या मुलांना आपल्याला इतक्या गोष्टींचं डिस्ट्रॅक्शन असतं, म्हणजे साधं नादिंदींना लई करायच्या, तर त्यांना माहिती असतं आपल्या मुलांना की हा ऐकू येत आहे, चाललंय. पण या मुलांना एवढं नक्की माहिती असतं की ही जी समोरची व्यक्ती आहे तिच्याकडे जर आपण पाहिलं नाही तर आपल्याला काही कळणार नाही, कारण की त्यांना ऐकू येत नसतं. आणि त्यामुळे कुठल्याच, म्हणजे फक्त नृत्य नाही, म्हणजे त्यांचं ड्रॉइंग सुंदर असतं किंवा एकूण काय म्हणायचं, शिकण्याची आकलन शक्ती ही खूप जास्ती असते, कपॅसिटी खूप जास्ती असते. का तर त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेशन, ऐकू येत नसल्यामुळे त्यांच्याकडे कॉन्सन्ट्रेशन इतकं असतं, इतकं फोकसनी ते त्या गोष्टीकडे बघतात आणि शिकतात, त्यामुळे त्यांची ग्रास्पिंग पॉवर जास्ती असते. पण अर्थात हे मुलांप्रमाणे बदलत जातं. पण मी मग असं सांगू शकेन की कारण मी ज्या मुलांना शिकवते रेड क्रॉस शाळेतल्या, तर आपल्या सधन घरातली मुलं, म्हणजे नॉर्मल आपल्यासारख्यांच्या घरातली मुलं की ज्यांना आई वडील पैसे देऊन इझिली कुठल्याही कोर्सला पाठवू शकतील, अशा तऱ्हेची ती मुलं नाहीयेत. ती सगळी बिलो पॉवर्टी लाईन अशा ह्याच्यातली त्या शाळेतली सगळी मुलं आहेत की ज्यांच्याकडे कुठलंच नृत्य पाहिला टीव्ही पण असेल की नाही. त्या म्हणजे आता याला मी म्हणते की आताच्या शाळेतल्या मुलांकडे आहेत बरेच सुद्धा, किंवा आता खूपच म्हणजे टीव्ही ही एक प्राथमिक गरज असल्यासारखी झालेली आहे. तर त्यावेळेला, म्हणजे जेव्हा मी हे 15-20 वर्षापूर्वीच बोलते, की त्यावेळेला अशी मुलांच्या बरोबर मी काम केलंय की खरेखुरे रस्त्यावरती राहतायत, किंवा असे आईवडील, किंवा घरामध्ये जर 5 मुलं असतील तर त्यातली 2 डेफ आहेत आणि बाकी सगळे नॉर्मल आहेत. तर त्यामुळे त्यांच्यावरती पण म्हणजे त्यांचं काय म्हणूया आपण की त्यांना कसं घरात ट्रीट केलं जातात आणि सामान्य मुलांना कसं ट्रीट केलं जातं, आणि त्यामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टी पण गृहीत धरायला लागतात. पण मला असं वाटतं की कुठलीही कला ही माणसाला आनंदच देते, तर त्यामुळे ते कुठल्याही वयात, म्हणजे कुठल्याही वयात, तर त्यामुळे तो एक भाग, शाळा ही एक त्यांच्यासाठी मी म्हणेन की एक ब्लेसिंग होतं. कारण की घरामध्ये जेव्हा तुम्ही अशा कुठल्या घरांमधनं तुमची जडणघडण होत असते, तर त्यावेळेला शाळा किंवा शिक्षक हे खूप महत्वाचं काम करतात एका ठराविक वयापर्यंत. आणि ह्यांना तर मला असं नेहमी वाटायचं की
नृत्य म्हणजे मला सांगायला आवडेल की अशा माझ्या बरोबर खूप मुली होत्या की ज्यांच्या आई वडिलांना मी खूप सांगायचा प्रयत्न करायचे की अहो, कारण पद्धत अशी होती की शाळा संपली, एकदा 10वी झाली की मुलींचं लग्न करायचं, कारण त्या डोईजडच झालेल्या असायच्या त्या कुटुंबाला. तर त्यामुळे लग्न करायचं आणि पाठवून द्यायचं. त्यामुळे त्या शाळेतली वर्ष ही त्यांच्यासाठी इतकी महत्वाची असायची की आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं की ऍटलिस्ट पुढे जाऊन तरी हिने म्हणजे नृत्य तर ती नाही करू शकणार कारण अशा फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये, पण एक स्वतःबद्दलचा आत्मविश्वास किंवा वेगळ्या तऱ्हेने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, अशा काही गोष्टी जरी मिळाल्या तरी त्याचा फायदा होईल. पण म्हणजे आम्ही त्यांच्या पेरेंट्सशी सुद्धा बोलायचो पण अशा घरांमधनं किंवा अशा ठिकाणून जिथून मुली येतात तर ते खूप अवघड असतं आणि अजूनही मुलींसाठी ते खूप अवघड असतं की नृत्य पुढे चालू ठेवणं हे अजूनही आपल्या समाजामध्ये काही वर्गांमध्ये मुलींसाठी अवघड आहे म्हणजे ते चांगलं आहे नाही आहे या भागापेक्षा सुद्धा की एका ठराविक साच्यातनं आपली संस्कृती जाते, त्यामुळे बाकी सगळी डेव्हलपमेंट झाली असली तरी नृत्यासारख्या कलेला अजूनही तो एक हे आहे की तुम्ही नृत्य करता म्हणजे आता तुम्ही शेवटी जे म्हणालात ना की काही एका म्हणजे अशा प्रकारच्या बॅकग्राऊंड मधून आलेल्या मुलींना नंतर ते कंटिन्यू करणं, मला कायम असा एक प्रश्न पडतो एक मुलगा म्हणून की नृत्य कला स्पेशली क्लासिकल फॉर्म्स सगळे नृत्याचे ह्याच्याकडे आम्ही मुलं म्हणजे आता मी माझ्याकडनं पण हा प्रश्न विचारतोय की आम्ही मुलं याच्याकडे खूप असं आमचं हे काम नाही असं का बघतो, का बघत असावे? म्हणजे मला काय हा किती छान प्रश्न आहे आणि म्हणजे खरं तर मी सांगते की आपल्या महाराष्ट्रामध्ये ही हे तुम्ही मुलांनी ही मेंटॅलिटी खरं तर बदलली तर खूप फायदा होईल याचा. कारण आपण बघतो की शाळेपासून म्हणजे कोएड स्कूलमध्ये सुद्धा की जेव्हा तुम्ही या डान्स मध्ये मुलं मुली एकत्र आहेत तर किती मुलं ना ते आवडत नाही की म्हणजे आम्ही काय नाचायचं, म्हणजे आम्ही नाचणं हे योग्य नाही. पण जेव्हा आपण बिरजू महाराजे, आता राजेंद्र गंगाणी किंवा फक्त कथक नाही केलुचरण महापात्र किंवा अशी जेव्हा मोठमोठी नावं ऐकतो किंवा त्यांचं नृत्य बघतो तर तेव्हा आपल्याला कुठेही मनात ही शंका येत नाही की अरे हे पुरुष असून कसे करतात. किंवा आम्ही कार्यक्रमासाठी बरेचदा दिल्लीला जायचो तर तिथे जर आपण गेलो तर आपल्या क्लासमध्ये कसं असतं की 10 मुली आणि नाहीच, अजून आपल्याकडे मुलगा नाहीच आहे, पण तिथे 10 मुलं असतात आणि 3च मुली असतात. तर हे आम्ही आमच्या लहानपणापासून पाहिलंय. तर त्यामुळे मुलांनी नृत्य शिकणं याच्यामध्ये काहीच वावगं नाहीये. आणि तुम्ही जर का तेवढ्या मॅनली तो जर का फॉर्म जर का प्रेझेंट करू शकत असाल तर खरंच त्याच्यामध्ये काही नाही. आपण बघतो किती शेफ मुलंच आहेत, म्हणजे मुलंच आहेत पेक्षा म्हणजे मुलींची जरी त्याच्यावर मक्तेदारी असली तरी आपण असे बघतो की 5 स्टार इकडे तिकडे शेफची नावं ही सगळी मेल असतात. तर तसंच कुठली पण पाककलाच आहे तसं म्हणलं तर मग नृत्यकला का नाही. पण म्हणजे मला अजूनही म्हणजे माझा थोडासा प्रश्न मी आणखी पुन्हा थोडा वेगळ्या पद्धतीने विचारतो हा की आमचं काय, आमच्या मनात काय अडत असावं असं वाटतं तुम्हाला की म्हणजे आम्ही ते म्हणजे फेमिनाईन आहे एवढंच म्हणजे एवढीच एक अडचण आहे की त्यातली एक समजूत काढून टाकली पाहिजे की ते फेमिनाईन आहे का आणखीन काहीतरी आमचं चुकतंय, काहीतरी आम्ही अडतोय? नाही, मला असं वाटतं की ते पूर्वापार आपल्या समाजामधनं आई वडील किंवा सगळ्यांकडनं आलेले ते एक संस्कार आहे. म्हणजे आपण नकळत त्या संस्कारातनच मोठे झालो. म्हणजे आम्हालाही हीच सवय आहे की अरे मुलं नाही नृत्य करत, म्हणजे उद्या मला मुलगी आणि मुलगा असता तर माझी मुलगीच नृत्य शिकली असती. मी मुलीला
कंपल्सरी शिकायला भाग नसतं पाडलं. तर मला वाटतं की हे आपल्या समाजातला आलेला पहिल्यापासूनचे संस्कार आहेत आपल्यावरती. तर आता हे आपण बदलले तर ते चित्र नक्की बदलेल. तो छोटासा ब्लॉक काढून मला कायम असं वाटतं, म्हणजे आता तुम्हाला सांगितलं तर आता वाटणार, म्हणजे लाज वाटणार नाही. पण हेच लहानपणी सांगितलं असतं तर तुम्ही नक्की त्याचे नकार दिला असता. कारण का तर हे ऐकत आलं, म्हणजे मुद्दाम नाही, आजूबाजूकडनं सगळीकडनं ए तू मुलीसारखं नाचू नको असं, किंवा मुलीसारखं तयार होऊ नको, आवरू नको. तर ते झालेले संस्कार आहेत. म्हणजे ग्रेसफुलनेस ही काय फक्त मुलींची हो. मुलांची अगदीच आम्हालाही बघायला आवडेल. आणि किती मुलं ग्रेसफुली नृत्य करतात. खूप करेक्ट मुद्द्यावर बोट ठेवलं की आता मला सांगितलं तर मी नाही म्हणणार नाही. आणि मला ते म्हणजे एक नाटकवाला म्हणून मला कायम असं वाटत राहतं की नट म्हणून मला काही प्रमाणात माझ्या शरीराची लयबद्ध तालबद्ध हालचाल करता आली पाहिजे. आणि मग फॉर्म काही असो, भरतनाट्यम असो, कथक असो, किंवा आणखी इतर कुठलेही फॉर्म असो. तर बरोबर आहे, या गोष्टीचा विचार मुलांनी करायलाच पाहिजे अगदी. आणि एक मुलगा म्हणून मी हे मान्य करतो. मगाशी तुम्ही बोलताना जे म्हणालात ना की मला त्या मुलांना शिकवताना तिप्पट समाधान मिळतं, फार महत्वाचा शब्द आहे हा. कारण माणसं सुखी असतात हे आजकाल आपण खूप ऐकतो की सुखी आहोत आम्ही खूप छान सुखी आहोत, पण आम्ही समाधानी आहोत असं फार कोणी काही म्हणत नाही. त्यामुळे आजकालच्या कुठल्याही बाबतीतले म्हणजे विशेषतः कलाकारांच्या तोंडून समाधान हा शब्द ऐकायला खूप आवडतो. आणि मला थोडं ते समाधान या शब्दाविषयी थोडस एलॅबोरेट करून, हे समाधान देऊन जाणाऱ्या काही मोमेंट्स तुम्हाला अशा वेगवेगळ्या मिळाल्या असतील तर या मोमेंट्स थोडे आपण रिव्हिजिट करूयात का? तुमच्यासाठी रिव्हिजिटिंग असेल ते, पण आमच्यासाठी पुन्हा ते आम्ही त्या व्हिजिट केल्यासारखं आम्हाला कदाचित. आमच्याकडे मनीषाताईंनी एक घालून दिलेला पायंडा होता की जेव्हा तुम्ही स्वतःचे नृत्य वर्ग सुरू कराल तर त्यातल्या प्रत्येक मुलीला हे एका ठराविक एका ठराविक काळानंतर तिला स्टेज वरती जाण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि मला आता असं वाटतं की त्यामागचा उद्देश असा होता की आपल्यामधली जी लहानपणीच जर आपल्यामधले ते स्टेज फिअर किंवा भीती गेली, किंवा आपण काहीतरी इतर आजूबाजूच्या 10 मुलींपेक्षा आपण काहीतरी वेगळं करतो, हे जेव्हा एक आतून स्वतःला समजतं तर त्याचा फायदा आपल्याला नक्की होतो. तर त्यावेळेला आम्ही सगळ्या मोठ्या मुली एकत्र गुरुपौर्णिमेचा म्हणून कार्यक्रम करायचो. आणि त्यावेळेला माझे स्वतःचा नृत्य वर्ग नव्हता, मी म्हणजे स्वतः शिकवत नव्हते, मी मनीषाताईंकडेच शिकवत होते. तर तेव्हा मनीषाताई मला म्हणल्या की अगं तू आता या रेड क्रॉसच्या डेफ मुलींना शिकवतेस तर तू का नाही प्रयत्न करत. तर आता तुमचं झालं तसं मी फक्त असं केलं की कसं शक्य, म्हणजे आपल्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये बाकी सगळ्यांच्या मुली छान छान परफॉर्मन्स करणार आणि त्यांनी कसं काय नृत्य करायचं. तर म्हणजे मी आता असं म्हणणार नाही की मी ते चॅलेंज स्वीकारलं वगैरे, की त्यांनी सांगितलं म्हणून मी प्रयत्न केला. आणि त्यांचा मी एक आयटम बसवला, एक नृत्य बसवलं. मी सांगितलं तसं की सुरुवातीला मी त्यांचं लोकनृत्यच बसवलं, कारण की रिदम काय असतो आणि त्या आनंदाची देवाणघेवाण नृत्यातनं होणं हे जेवढं महत्वाचं असतं तेवढं रिदम पकडणंही गरजेचं असतं. त्यामुळे मी त्यांचं एक लोकनृत्य बसवलं आणि ते त्या कार्यक्रमामध्ये प्रस्तुत केलं. आणि ते माझ्यासाठी खूप मोठं अचिव्हमेंट म्हणूया नको, पण एक खूप मोठी पुढे जाण्यासाठीची हे होती. कारण की मला कारण असं असतं ना की मी माझ्या घरात काही शिकवते किंवा ते तेवढ्या पुरतं ठीक आहे, पण जेव्हा मला ते कोणाच्या तरी समोर प्रस्तुत करायचंय तेव्हा सगळ्याच दृष्टीने
खूप फरक पडतो, विचार करायला लागतो. आणि मग मी त्यांना शिकवलं, पण म्हणजे मी कसं त्यांना शिकवते तर सुरुवातीला तर मी सांगितलं की प्रत्येक मुली बरोबर तो तेवढं रिदम करायचा, किंवा सगळ्यांचे हात पकडून त्यांना तो रिदम द्यायचा, किंवा त्यांच्या बरोबरीने सतत प्रतिक्रिया करायचा. आणि ऍक्च्युअल प्रोग्रामच्या वेळेला त्या स्टेजवर नृत्य करतात आणि मी समोर पिठामध्ये बसून त्यांना ते जो रिदम असतो तो सगळा काउंट मध्ये सेट करते. आणि त्या ह्याच्यामध्ये मग तो चेंज असेल तर सांगते. आणि म्हणजे त्यामुळे त्यांना माझ्याकडे बघून तशा तऱ्हेचं नृत्य करायला सुरुवात झाली. आणि माझं नशीब इतकं चांगलं होतं, म्हणजे ते जे मी कष्ट घेतले तर त्यावेळेला खूप वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे मी माझं नशीब अशासाठी चांगलं होतं म्हणते की त्यावेळेला मीडिया एवढा पॉवरफुल नव्हता, किंवा स्वतःची प्रत्येक गोष्ट इकडे पोस्ट करा तिकडे पोस्ट करा ह्याला सांगत आहे. आपल्यामध्ये ते चालायचं. म्हणजे ती जो समाधानाचा भाग आहे तर तो माझा मी आनंद घेत होते, मला समाधान मिळत होतं. घरी आल्यानंतर मी जेवढी दमत होते तेवढीच मी समाधानी होते, पण माझं एनर्जी ती गोष्ट पोस्ट करण्यामध्ये जात नव्हते. आणि मी कधीच म्हणजे मला आता जेव्हा मी माझ्या मुलीशी बोलते किंवा या सगळ्या मुलींशी बोलते की ही एक खूप चांगली गोष्ट होती की स्वतःच्या चुका किंवा स्वतःचं जे काही असेल ते आपण आपल्यामध्ये हे होत होतं. कारण काय आहे की आता अशी एखादी गोष्ट पोस्ट करून लोक वाच म्हणणार आहे, कोणी वाईट म्हणत नाही. हा या सोशल मीडियाचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे असं मला वाटतं. की म्हणजे मी किती वाईट गोष्ट केली तरी सुद्धा माझ्या ओळखीचे 4 लोक अरे वा मस्त, हे चूक आहे नाही तर कलाकार काय म्हणायचं चुकांमधनं शिकत असतो. तर मी असं म्हणणारच नाही की माझे सगळेच प्रोग्राम चांगले झाले, पण मला माहितीये की मी काय शिकले. तर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि ते आमचं नशीब होतं की त्यावेळेला अशी पद्धत नव्हती, त्यामुळे मी अशा प्रकारचं काम करते हेच अनेक वर्ष लोकांना माहिती नव्हतं. आणि म्हणजे आता हेही मी समजू शकते की ही काळाची गरज आहे की तुम्ही काय काम करता हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण जर का तुम्हाला तुमच्या मर्यादा आखता आल्या तर तुम्हाला तुमचं काम लोकांपर्यंत पोहोचवायला काहीच हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. आणि कधीच खुलून न जाता, खुद पे खुश न होता, जरा की आपल्या चुका लक्षात घेऊन नंतर आपली चांगलीच कला, कुठलीच हे परफेक्ट नसणारच आहे, पण ऍटलिस्ट त्याचं भान तुम्हाला राहिलं पाहिजे. म्हणजे आज ज्ञानप्रबोधिनी सारख्या शाळेतले जी मुलं की ज्यांच्यावर मी लहानपणापासून पाहिले की एक वेगळ्या तऱ्हेचे संस्कार त्या मुलांवरती केले जातात. तर मला असं सगळ्यांनाच सांगावंसं वाटतंय की नक्कीच तुम्ही पुढे यशस्वी व्हाल, पण फक्त सोशल मीडियावरती तुमच्या गोष्टींचं पोस्ट करून तुम्ही जर का मोठे होणार असाल तर ते चुकीचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हे दंडुका हा घरच्यांचा किंवा कोणाचा तरी हा पाहिजेच. तुम्ही मला म्हणजे मी खरं तर समाधानाचे मोमेंट्स असं म्हणल्यानंतर तुम्ही समाधान हा शब्द उलगडून सांगितलं, त्याबद्दल म्हणजे मी आभार मानणं हे फारच वरवरचं आहे. म्हणजे मी इथे कार्यक्रम केले तिथे कार्यक्रम केले यात समाधान नक्कीच आहे. म्हणजे आणि ते मला आत्ता मिळत आहे. म्हणजे एका कष्ट म्हणण्यापेक्षा मी त्यांना जे काही सुरू केलं शिकवणं आणि त्यानंतर पण माझ्या मनामध्ये कधीच नव्हतं की मला म्हणजे मी करत असलेल्या कामाचे कौतुक. म्हणजे आज मला 2 वर्षापूर्वी पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार या कामासाठी मिळाला, किंवा असे अनेक पुरस्कार मिळाले. तर मला असं वाटतं की
ती पोचपावती नक्कीच आहे, म्हणजे पुरस्कार मिळाले म्हणून नाही, पण मी कधी लोकांपर्यंत माझं काम दाखवलंच नाही, त्यामुळे ते पोचलंच नाही. पण या माध्यमातून ते पोचलं आणि त्याची पोचपावतीही मिळाली. पण ते करायला स्वतःला वेळ घ्या, असं माझं नाही म्हणणं. म्हणजे तुम्ही एका वाक्यात खरं तर इतकं इंटरेस्टिंगली सांगितलं. आजच्या काळात जी तुम्ही म्हणाला तसं गरज पण आहे, हो म्हणजे अनअवॉइडेबल आहे ते. हो पण ते कसं करता येईल तर तुम्ही अगदी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने त्याचं एका वाक्यात उत्तर दिलं की माझी एनर्जी काम केल्यानंतर पोस्ट करण्यात जाते, हो. त्याऐवजी मी ते थोडं इंट्रोस्पेक्शन केलं. आणि म्हणजे एक त्याच्यातला ट्रेंड आहे फेसबुकचा लेट पोस्ट नावाचा, तर तो वापरावा सगळ्यांनी असं मला वाटायला लागलं. ते पण हे खरंच ना हे अनुभवातून आलेलं सांगणं आहे, त्यामुळे याची जेन्युइनिटी आणि याचं महत्वही मला कळतंय. शेवटच्या काही 1-2 प्रश्नांकडे मी येतो की तुम्ही हे खास काम करता, हे खरं तर खास आहे का की त्या मुलांना ते शिकवणं. आणि तुम्ही आता जसं ती प्रोसेस उलगडून सांगितली की ती परफॉर्म करतात तेव्हा ती मुलं तिकडे असतात आणि तुम्ही इकडे, त्यामुळे त्यांची नजर तुमच्याकडे असते आणि ते नजरेने ऐकतच असतात, तो बीट घेत असतात आणि करत असतात. ह्याच्यामध्ये कधी त्या मुलांनी तुम्हाला काही असं सांगितलंय किंवा त्यांचा एक्सपिरियन्स कधी तुमच्यापर्यंत पोहोचवायची काही अशी एक संधी त्यांना मिळाली, किंवा त्यांच्या शिक्षकांच्या माध्यमातून असेल म्हणा, किंवा कधी कधी आता तुम्ही इतक्या वेळा त्यांचा हात धरून त्यांना शिकवताय तर तुम्हालाही कधी कधी ते जाणवलं असेल की अरे हे पोहोचलं हिच्यापर्यंत आणि हिला काय सांगायचं ते मलाही कळलं. असं काही एक्सपिरियन्शियल लेवलला आलेले काही किंवा त्यातला एखादा खास अनुभव? खूप आहेत. म्हणजे मी त्यांच्याबरोबर प्रवास पण खूप केलाय त्यांना घेऊन. म्हणजे हे आताच्या अगदी नुकत्या काही 8-10 वर्षाचे. तर त्याच्या आधीपासून म्हणजे की त्यांना म्हणजे माझे स्वतःचे जेव्हा नृत्यवर्ग सुरू झाले आणि कार्यक्रम सुरू झाला तेव्हा माझ्या कार्यक्रमांना ज्या नॉर्मल मुली असतात त्यांच्याबरोबर त्यांना नृत्य करायला एक अटेम्प्ट त्यांचा असायचा. आणि मग बाकी त्यांचं झाल्यानंतर त्या वरती जाऊन बाकीच्यांचा डान्स बघायचा. तर मला असं जाणवलं की परत जेव्हा आम्ही भेटत होतो शाळेत तर त्यांना क्लासिकल नृत्य आवडायला लागलं होतं. म्हणजे जर कधी बालकल्याणची संस्था आहे की तर त्यांच्याकडे वेगवेगळे विषय असतात, तर अरे आज ह्याच्यावर आहे तर त्या म्हणायच्या ताई ते नको ते. तर म्हणजे हे एक माझ्यासाठी खूप म्हणजे, किंवा मग म्हणायच्या ते टीव्हीत पाहिलं बंडल तू नाचते ना ते मस्त. तर या गोष्टी असा खूप आनंद वाटायचा की म्हणजे त्यांना हे कळायचं की हे काहीतरी स्पेशल आहे, हे जे काही टीव्हीत आपण बघतो तर ते आपल्यालाही करता येईल असं मला वाटतं. किंवा कोरिओग्राफी करताना सुद्धा एखादी गोष्ट नाही आवडली ना तर त्या म्हणजे नाही जमत आहे तुला अशा ह्याने करायच्या की आपल्याला लगेच ओके ठीक आहे कळलं मला. तर असं म्हणजे म्हणजे अगदी अशा वाल्या भाषांमध्ये आम्ही बोललो नाही, पण त्यांच्या मनात मध्ये काय चाललंय किंवा मला काय हवंय किंवा मला जर का आवडलं की बेस्ट केलं असं म्हणल्यानंतर त्यांनाच हे आवडतं. किंवा आता FTI मधल्या एका मुलाने, माझी जी एक स्टुडंट आहे जयदेवी अपराज म्हणून, तर तिच्यावरती एका स्वप्नाचा प्रवास असं त्यांनी एक फिल्म केलं. तर त्यावेळेला त्यांनी ऑलमोस्ट 6 महिने शूट केलं की सतत माझ्या बरोबर राहून तिच्याबरोबर तिच्या घरी. तर त्या सगळ्या प्रवासामध्ये पण हेच होतं की त्यांच्या मनामध्ये काय आहे हे आम्हाला कळत होतं. पण एक पॉइंट असा येतो की आपण त्यांच्या त्या परिस्थितीला की आपण काही मदत करू शकत नाही. तर त्यामुळे अशा खूप गोष्टी आहेत. किंवा आता आम्ही हैदराबादला जेव्हा ब्ली डेक आहे तर त्यांनी एक असं वॉच तयार केलं की ज्याच्यामध्ये इथे तुम्हाला तो रिदम सेट होतो त्या गाण्याचा, आणि म्हणजे इथल्या त्यांना जो रिदम हे मिळतो. म्हणजे त्या माझा एक कार्यक्रम बघायला आल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी पाहिलं की अशा तऱ्हेने मी त्यांना काउंट
समोर बसून देते आणि त्याच्यावर त्या नृत्य करतात. मग त्या माझ्या बरोबर आल्या, मग त्यांना कळलं की अरे ही असं हात धरून हे करते. मग तीच लय जर का आपण अशा या मीटर मध्ये त्यांना दिली आणि इथे तर त्यांना फील झाली तर त्या नृत्य करू शकतात का, आणि मग त्यांनी तसं केलं. तर त्यामुळे त्यांच्यात ते जे प्रोडक्ट होतं तर वेगवेगळ्या कंपन्यांनी परफॉर्म करायला आम्हाला बोलवलं. म्हणजे आम्ही हैदराबादला गेलो आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. तर म्हणजे आपण जसं म्हणलो तसं की त्या इतक्या साध्या घरातनं आलेल्या, तर त्यामुळे ते विमानातनं जाताना किंवा तिथल्या त्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहिल्यानंतर की त्यांना बेसिक दाल चावल खायची इतकी सवय झाली होती की तुमचा जो एवढा मोठा स्प्रेड असतो की त्यांनी हात सुद्धा नाही लावला. ते रोज विचारायचं दाल चावल नाहीये का. म्हणजे तो जो साधेपणा आहे ना की तो आपल्या मुलांमध्ये हरवला गेला असं मला फार वाटतं. म्हणजे आपण इतक्या तऱ्हेने आपल्या मुलांना एक्सपोज काय म्हणायचं की त्यांना असं दिलंय आपण की त्या तो जो त्यांच्यातला साधेपणा आहे ना, आणि त्याची खूप मला मजा यायची. म्हणजे तो त्यांचे चेहरे, त्यांचा तो आनंद ते बघितल्यानंतर ते आता आपल्याला नाही अनुभवायला मिळत. ते मला त्यांच्या बरोबर, आणि हेच आहे की ती मुलं अशा साध्या घरातली आली आहेत म्हणून आज आपण असं बघतो की अनेक डेफ मुलं आपल्या आजूबाजूला पण आहेत. तर त्यांना खूप वेगळ्या तऱ्हेने शिकवलं जातं किंवा त्यांच्यावरती एक वेगळ्या तऱ्हेने प्रयोग करून ते आज मोठमोठ्या पदावरती जातात. पण ही मुलं अशी असल्यामुळे मला एक वेगळा अनुभव त्यांच्या बरोबर हे करता आला. एक शेवटचा प्रश्न असा की आपल्याकडे आता मी पण पुण्यातलंच आहे आणि मला आश्चर्य पण वाटतंय आणि मला खेद पण वाटतोय की मला या कामाविषयी एवढ्या उशिरा कळलं. तर ह्याच अनुषंगाने मला कायम एक जे जाणवतं, म्हणजे मी वयाच्या 5व्या वर्षापासून नाटक करतोय, आपल्याकडे कलाक्षेत्रामध्ये डॉक्युमेंटेशन हा भाग जर कुठे काही कमी पडतोय म्हणूया किंवा झाला तर तो पोहोचत नाही किंवा काय अनेक अडचणी आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्ही या संपूर्ण प्रवासाचं, म्हणजे आता मला एकदम तो प्रवास 2 सेकंद जसा तुम्ही सुरुवात केली त्या प्रिन्सिपलनी बोलवल्यानंतर तिथपासून हे मशीन तयार होईपर्यंतचा किंवा आणि आणखीन तो पुढे खूप छान असणार आहे मला माहिती आहे. तर तुम्ही असं काही डॉक्युमेंट करण्याचा विचार करताय किंवा करताय, त्याचं डॉक्युमेंटेशन काही पुस्तक लिहिताय किंवा काही व्हिडिओ फिल्म करताय किंवा मला माहित नाही, कारण मी एका वेगळ्या अंगाने हा प्रश्न विचारतो की बऱ्याचदा कला शिकणाऱ्या मुलांना किंवा कला शिकणाऱ्या मुलींना आपण असं म्हणूया, हा एक फॅक्टर सुद्धा करिअर म्हणून असू शकतो की एखादं काम, कलाक्षेत्रातला प्रवास हा आपण डॉक्युमेंट करावा, त्याचं डॉक्युमेंटेशन व्हावं, पुढच्या पिढींना माहिती व्हावी त्याची. आणि कारण आता जितक्या लाईव्हली मला हे सगळं कळतंय तितक्याच लाईव्हली जर का पुढच्या त्या सगळ्या मुलांना ते कळालं, म्हणजे आता आपल्याकडे सुदैवाने हा व्हिडिओ आता कायम राहील सतत, पण आणखीन त्यातला म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंटेशन म्हणून डॉक्युमेंटेशन करा तेव्हा त्यातले बारकावे अजून उलगडतील, त्यातले मायन्यूट डिटेल्स अजून कळतील की तो प्रवास हळूहळू कसा डेव्हलप होत गेला, त्यात तुम्ही काय विचार केला, त्यातले घडलेल्या घटना. तर असं काही करताय तुम्ही? नाही, खरं तर नाही, पण खूप वेगळा थॉट आहे. म्हणजे तुम्ही आता म्हणलात तसं की हे खरं तर मी सतत गेले काही 1-3-4 वर्ष असंच इंटरव्ह्यूच्या माध्यमातून हे बोलते, पण मी कुठेच लिहिलेलं नाहीये. म्हणजे आणि ह्याचं म्हणजे उद्या मला हे कळतंय की उद्या जर का एखाद्या मुलीला असंच शिकवायचं असेल तर त्यासाठी हे खूप उपयोगाचं आहे हा अनुभव. कारण हे कुठल्या पुस्तकामध्ये किंवा कुठल्या कॉलेजमध्ये शिकवलं जाणार नाही की अशा प्रकारच्या लोकांना कशा पद्धतीने शिकवलं जाईल. तर त्यामुळे हे बरोबर आहे, पण मी नाही अजून काही असं केलं. तुम्ही नक्की त्याचा विचार करा आणि ही माझी विनंती आहे आणि त्यासाठी काही मदत लागली तर जरूर सांगा.
मला खूप मजा आली आज. मला पण खूप मजा आली. आणि मला जेव्हा तुम्ही सांगितलं ना की आपल्या समोर हे विद्यार्थी असणार आहे शाळेतले, तर त्यामुळे मला अजून जास्ती मजा आली, कारण की तेवढे मोकळे होता तुम्ही की कोणी मोठी व्यक्ती आपल्याला ऐकतीये, मग त्याच्यानंतर एक असं बर्डन असतं, पण जेव्हा विद्यार्थी आहे तेव्हा अनुभव सांगायला मला सुद्धा खूप मजा आली. मग आम्ही पण अशी आता एक सदिच्छा व्यक्त करूयात की लवकरात लवकर हे पॅन्डेमिक सिच्युएशन ओव्हर झाली, पूर्ण झाली की आम्ही काही शाळेत कार्यक्रम करतो, आमची मुलं काही करतात, तर तेव्हा तुम्ही जरूर कार्यक्रमाला या अशी मी तुम्हाला विनंती करेन. आम्ही तुम्हाला कळवत राहू. तर तुम्ही वेळ दिलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल मनपूर्वक थँक्यू. मला पण मजा. थँक्यू.